Hello guys, welcome to my YouTube channel. This is Madhuri Sirs. Actually, in previous session आपण जिथून बघितलं होतं मायनर्स फाइंड आउट करणे. मायनर्स कोणाचे फाइंड आउट करायचे असते बेटा? मायनर्स कोणाचे फाइंड आउट करायचे असते? एलिमेंटचे फाइंड आउट करायचे असतात. एलिमेंट्स कशाचे असतात? डिटरमिनंटचे असतात. ठीक आहे, तो व्यवस्थित टॉपिक तुम्ही केला असेल असं मी गृहीत धरतोय आणि पुढला टॉपिक कंटिन्यू करतोय. ठीक आहे, त्यामध्ये आपण दोन गोष्टी केल्या होत्या, मायनर्स अँड कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. एलिमेंट कोणाचे असतात? डिटरमिनंटचे एलिमेंट्स असतात. मायनर्स कसे करायचे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेले. हा डिटरमिनंट पुन्हाच्यासाठी ठेवले नाही कारण मला तुम्हाला थोडंसं पुन्हा रिवाइज करून द्यायचं. ऍक्च्युली हा डिटरमिनंट मध्ये किती नंबर ऑफ रो दिसतात? 3 नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ कॉलम किती दिसतात? 3 नंबर ऑफ कॉलम. मीन ऑर्डर ऑफ द डिटरमिनंट इज हियर 3/3 because this determinant contains 3 rows and 3 columns. Now हे जे पण काही सफिक्स आहे ते सफिक्सची गोष्टी काय इंडिकेट करते? पोझिशन इंडिकेट करते. मीन्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, second row first column, second row second column, second row third column, third row first column, third row second column, third row third column. हे झालेलं आहे एलिमेंटच्या पोझिशन. क्लिअर गोष्ट? ठीक आहे. नेक्स्ट असं सांगितलं असतं मायनर काय असतात? मायनर्स कसे फाइंड आउट करायचे असतात? जर तुम्हाला A22 चा मायनर फाइंड आउट करायचं असेल तर आपण असं लिहिलं होतं की मायनर ऑफ, जर सपोज करा की मायनर ऑफ A22 कडे कशाने रिप्रेझेंट करायचं असतंय? N22 ने रिप्रेझेंट करायचं असतंय. कसं मिळणार हो भाऊसाहेब? फर्स्ट पोझिशनला A2, सेकंड पोझिशनला A2, मीन्स त्या रो मधले आणि त्या कॉलम मधले एलिमेंट सोडून द्यायचे. नंतर सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दिला. रिमेनिंग एलिमेंट्स कुठले? A11, A13, then A31, then A33. करेक्ट? हे झाले तुमचं मायनर ऑफ एन एलिमेंट ऑफ डिटरमिनंट. आता काय करायचं आहे आपल्याला? कोफॅक्टर करायचे. जसे आपण एलिमेंटचे मायनर फाइंड आउट केले तसंच काय करायचं आपल्याला? एलिमेंटचे कोफॅक्टर सुद्धा फाइंड आउट करायचे. म्हणजे नेक्स्ट कन्सेप्ट काय आपल्याला? कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. मी रिंग टाकतोय. कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट्स कशाचे? डिटरमिनंटचे. क्लिअर गोष्ट? ठीक आहे, हे सर्व तुम्हाला एलिमेंट दिसतंय ना? त्या सर्व एलिमेंट्स आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. एक लक्षात द्या, आता कोफॅक्टर करायसाठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला कसा असतो बघा, लर्न नाही करायचं, ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहतो. कोफॅक्टर करायचं, इन शॉर्ट तुम्ही कोफॅक्टर पण तुम्ही कंप्लीट लिहायचं. ठीक आहे, कोफॅक्टर करायचे कशाचे? एलिमेंटचे. मला एक सांगा, सर्व एलिमेंट इन शॉर्ट कशाने रिप्रेझेंट केले होते आपण? AIG ने रिप्रेझेंट केले होते. A means elements of the determinant, I represent root position, J represent column position. Means cofactor of general formula लिहितो म्हणजे काय लिहिणार मी? AIG. ठीक आहे, तो फॉर्म्युला कसा असतो? -1 कंपल्सरी घ्यायचा. जे पण काही सफिक्सला असेल त्याची ॲडिशन पॉवर लागेल. ठीक आहे, मीन्स फॉर्म्युला कसा तयार होते? कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स मीन्स इथे AIG एलिमेंट घेतले. -1 कंपल्सरी घ्यायचं. जसं फॉर्म्युलामध्ये एखादी गोष्ट कंपल्सरी येते तसं -1 कंपल्सरीच घ्यायचं. जे पण काही सफिक्सला आहे हो त्याची ॲडिशन पॉवरला घ्यायची आणि काय करायचं? त्या एलिमेंटच्या मायनरनी मल्टिप्लाय करायचं. मग AIG चा मायनर काय होतंय? MIG होते. यांनी काय करायचं? तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय. एवढा साधा, सिंपल, सरळ, सोपा, सुंदर असा फॉर्म्युला आहे. क्लिअर गोष्ट? मी एक पुन्हा सुंदर असलेल्या फॉर्म्युल्याला रिवाइज करतोय. बघा, कोफॅक्टर कोणाचे करायचे? एलिमेंटचे करायचे. एलिमेंट्सला कशाने रिप्रेझेंट केलेले? AIG. इन शॉर्ट AIG ने रिप्रेझेंट केले कोफॅक्टर ऑफ AIG. त्यामध्ये तुम्हाला -1 कंपल्सरी घ्यावंच लागेल. जे पण काही सफिक्स आहे तिथे ॲडिशन कुठे लिहायची? हो, पॉवरला लिहायची आणि याच एलिमेंटच्या मायनर मी टर्मला मल्टिप्लाय करायचं. संपला फॉर्म्युला. क्लिअर? आता बघा, चालू करतो मायनर फाइंड आउट करणं. प्रत्येक एलिमेंटचे दोन करणं. फर्स्ट कशाचा मायनर करायचं? सॉरी, कशाचा कोफॅक्टर करायचं? कोफॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट AIG रिप्रेझेंटेड बाय, कशाने रिप्रेझेंट करायचं? बरं ठीक आहे, ते आपण कशाने रिप्रेझेंट करायचं? बरं, एक लक्षात घ्या, ज्या पण एलिमेंटचा कोफॅक्टर करायचा आहे डिटरमिनंट कशाने रिप्रेझेंट केला? D ने. ठीक आहे, कोफॅक्टर कोणाचा करायचा आपल्याला?
A11 चा काढायचा फॉर्म्युला काय असणार हो -1 सफिक्सला -1 याची ऍडिशन पुढे जाते पॉवरला इनटू काय येते n11 समजलं पुन्हा रिवाइज करतो कोफॅक्टर कोणाचा काढायचा आहे आपल्याला A11 क्लियर गोष्ट ठीक आहे फॉर्म्युला कसा फॉर्म्युला -1 सफिक्सला जे पण काही त्याची ऍडिशन पॉवरला जाते आणि A11 च्या मायनरने काय करायचं मल्टिप्लाय करायचं आता बघायचं इथे काय दिसते तुम्हाला -1 झालेलं आहे m11 कसा फॉर्म होते एलिमिनेटिंग द एलिमेंट फ्रॉम फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिले रिमेनिंग एलिमेंट्स काय करायचे डिटरमिनंट फॉर्म मध्ये लिहायचे बघा डिटरमिनंट मध्ये कुठले एलिमेंट येतात A23 देन A32 देन A33 क्लियर गोष्ट ठीक आहे आता बघायचं मायनसचा पॉवर आहे 2 दॅट मीन्स 2 इज द इवन नंबर मीन्स -1 चा जर पॉवर इवन नंबर असेल तर व्हॅल्यू विल बी प्लस जर -1 चा पॉवर जर ऑड नंबर असेल तर व्हॅल्यू विल बी -1 चा पॉवर 2 आहे -1 चा पॉवर 2 आहे पॉवर आहे इवन नंबर सो व्हॅल्यू कशी असेल प्लस ऑफ असेल दिस काय येते तुम्हाला A22 देन A23 देन A32 देन A33 कळलं का तुम्हाला पुन्हा हे सुद्धा कळलं असेल का सरांनी हा प्लस म्हणून केला हो -1 चा जर पॉवर इवन नंबर असेल तर ती व्हॅल्यू प्लस असतं -1 चा जर पॉवर ऑड नंबर असेल तर ती व्हॅल्यू मायनस असते अगदी सिंपल असा कन्सेप्ट आहे क्लियर गोष्ट ठीक आहे म्हणजे आपण कोफॅक्टर काढला कशाचा A1 चा फॉर्म्युला कसं तयार केला -1 कंपल्सरी असेल जे पण काही सफिक्स असतं त्याची ऍडिशन पॉवरला जाणार आणि त्या एलिमेंटच्या मायनरने मल्टिप्लाय करणार क्लियर -1 2 m11 म्हणजे काय करायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचे रिमेनिंग एलिमेंट जे पण काही ते लिहिले मी बघा A21 A23 देन A31 A33 -1 चा पॉवर इवन नंबर होतो म्हणजे व्हॅल्यू काय झाली प्लस झाली ठीक आहे देन सेकंड एलिमेंटचा काढून बघणार आता आपण ते कोफॅक्टर ऑफ A12 क्लियर पॉप्युलेशन्स काय असते -1 कंपल्सरी घ्यायचं सफिक्सला काय आहे 1 and 2 याची पॉवरला ऍडिशन्स होते ठीक आहे A12 चा मायनर कशाने रिप्रेझेंट करायचं and 1 2 ने रिप्रेझेंट करायचं आता बघा इथे काय आलेलं आहे -1 रेस टू पॉवर इथे 3 होते मग कसं लिहिणार -1 रेस टू पॉवर 3 आता इथे आपल्याला बघता येईल m12 म्हणजे कसं पूर्ण बाय एलिमिनेटिंग द एलिमेंट फ्रॉम फर्स्ट रो सेकंड कॉलम दॅट मीन्स इथे काय होते फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम m12 म्हणजे काय असणार फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये एलिमेंट सोडून द्या फर्स्ट रो सेकंड कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स हे आले हे घेऊन घ्यायचे चला बोलायचं रिमेनिंग एलिमेंट A21 A23 देन A31 देन A33 क्लियर -1 रेस टू पॉवर 3 पॉवरला काय दिसते ऑड नंबर म्हणजे व्हॅल्यू कशी असेल मायनस आणि हा डिटरमिनंट कसा असणार ॲज रेशो A21 A23 A31 A33 क्लियर गोष्ट या पॅटर्न मध्ये घ्यायचं आहे नेक्स्ट मायनर कशाचा काढायचा आपल्याला थर्ड थिंग सॉरी कोफॅक्टर ऑफ कशाचं कोफॅक्टर काढणार आपण A13 क्लियर गोष्ट फॉर्म्युलेशन्स काय होणार -1 रेस टू पॉवर 1 प्लस 3 इनटू काय मिळतंय m13 मिळतोय क्लियर गोष्ट आता बघायचं इथे -1 रेस टू पॉवर किती होणार 4 होणार m13 म्हणजे काय होते फर्स्ट रो थर्ड कॉलम रिमेनिंग एलिमेंट सांगायचं A21 A22 A31 A32 क्लियर गोष्ट ठीक आहे -1 चा पॉवर 4 आहे पॉवरला 4 आहे म्हणजे व्हॅल्यू काय झाली इथे इवन नंबर जर आहे सो व्हॅल्यू काय असणार प्लस ऑफ असणार म्हणजे याची म्हणजे तर प्लस नाही म्हणजे काय येते A21 देन A22 देन A31 देन A32 क्लियर गोष्ट नेक्स्ट आता मी रॅपिडली घेऊन टाकतो तुम्हाला जसं की फोर्थ आपल्याला कोफॅक्टर काढायचं आहे A23 चा कोफॅक्टर ऑफ A23 काय होणार फॉर्म्युला -1 रेस टू पॉवर 2 प्लस 3 इनटू इट्स कोफॅक्टर सॉरी इट्स मायनर म्हणजे किती झालं m23 A23 चा आपल्याला काय करायचं आहे कोफॅक्टर काढायचं आहे म्हणजे -1 रेस टू पॉवर 2 प्लस 3 आणि A23 चा मायनर मीन्स m23 -1 रेस टू पॉवर किती होणार होते 5 होते बरोबर m23 मीन्स सेकंड रो थर्ड
A31 देन A32 क्लिअर गोष्ट ठीक आहे या टाइप्सने तुम्हाला काय करायचं असतं कोफॅक्टर्स काढायचे असतात समजतं फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या फॉर्म्युला लक्षात कसं घ्यायचंय की काय असणार ज्या एलिमेंटचं तुम्हाला कोफॅक्टर काढायचं असेल -1 घ्यायचं सफिक्सला जे पण काही असेल त्याची ॲडिशन पॉवरला करायची ठीक आहे आणि त्याच्या मायनरने मल्टिप्लाय करायचं मी तुम्हाला 4 काढून दाखवले यामध्ये किती एलिमेंट्स आहेत 9 एलिमेंट्स आहेत होमवर्क मध्ये काय आहे त्याचे रिमेनिंग एलिमेंटचे जे पण मी तुम्हाला काही कोफॅक्टर काढून नाही दाखवले ते मला तुम्ही होमवर्क मध्ये करून दाखवायचं ठीक आहे पण ज्याला जर अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ते व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याकडे जसं की तुम्ही मला पाठवता ॲज युजल होमवर्क तसं मला फोटो काढून पाठवायचं आहे ठीक आहे जे पण काही रिमेनिंग एलिमेंट्स राहिले त्या रिमेनिंग एलिमेंटचे कोफॅक्टर मला काढून दाखवायचे ठीक आहे या प्रकारे तुम्हाला काय करायचे असतात कोफॅक्टर काढायचे असतात मायनर क्लिअर झाले कोफॅक्टर क्लिअर झाले मायनर आलं की ऑटोमॅटिकली कोफॅक्टर येतं फक्त कोफॅक्टरमध्ये एक फॉर्म्युला आलेले मायनर काढायचे असतात म्हणजे काय करायचे असतात त्या एलिमेंटची रो पोझिशन आणि कॉलम पोझिशनची एलिमेंट सोडून द्यायची रिमेनिंग काय करायचं डिटरमिनंट घ्यायचं कोफॅक्टर मध्ये काय करायचं असते ज्या एलिमेंटचा तुम्हाला कोफॅक्टर काढायचा असेल तर त्या सिच्युएशनला काय करावं लागेल रो अँड कॉलम पोझिशन बघायचं ठीक आहे जसं की ए आय जे चे आपल्याला कोफॅक्टर काढायचे -1 कंपल्सरी घ्या ठीक आहे सफिक्सला जे पण काही दिसतं त्याची ॲडिशन्स कुठे घ्यायची पॉवरला घ्यायची आणि त्या मायनरने तुम्हाला काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय असा हा अगदी साधा कन्सेप्ट आहे ठीक आहे त्यामुळे सर्व तुम्ही काय करायचं व्यवस्थित प्रॅक्टिस करायची कारण प्रॅक्टिस जर कराल तर प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला येणार नाही त्यामुळे प्रॅक्टिस खूप व्यवस्थित पाहिजे प्रॅक्टिस जर येत असेल तर हे सर्व तुम्हाला गोष्टी येईल ठीक आहे आता यावरचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला एक दोन एक्झाम्पल आजच्या लेक्चरला आपण घेऊ फर्स्ट बघू की मायनर्स कसे फाइंड आउट करायचे असतात जसं की आपण बघितलं होतं मायनरचा स्टँडर्ड फॉर्म घेतला होता क्वेश्चन तुम्हाला विचारतं क्वेश्चन असा आहे फाइंड द मायनर ऑफ 2 4 -1 3 ठीक आहे पहिले बघायचं मायनर कोणाचे करायचे तुम्हाला 2/2 डिटर्मिनंटचे करायचे मायनर कशाचे करायचे तुम्हाला 2/2 डिटर्मिनंट फर्स्ट आपण काय करतोय डिटर्मिनंटला रिप्रेझेंट करतोय ठीक आहे बघा डिटर्मिनंटला रिप्रेझेंट कशाने केलंय कॅपिटल D 2 4 -1 3 मला एक सांगायचं मायनर्स कोणाचे करायचे एलिमेंटचे मायनर करायचे ना 2 ची पोझिशन काय आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ठीक आहे 4 ची पोझिशन काय दिसतंय फर्स्ट रो सेकंड कॉलम माझ्या मागे बोलायचं तुम्ही जरी समजा इथे बेंचेसवर नसेल बसले असणार तरी पण माझ्या समोर आहे असं मी गृहीत धरतोय तुम्हाला ठीक आहे -1 ची पोझिशन्स काय हा काय सेकंड रो फर्स्ट कॉलम देन 3 ची पोझिशन काय हा काय दिसते सेकंड रो सेकंड कॉलम ठीक आहे पहिले असं पोझिशन बोलायचं ठीक आहे 2 चा पोझिशन्स काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 ची पोझिशन्स काय आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम देन -1 ची पोझिशन काय सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 ची पोझिशन काय आहे सेकंड रो सेकंड कॉलम ठीक आहे म्हणजे या सर्वांचे आपल्याला काय करायचं मायनर फाइंड आउट करायचं म्हणजे लिहायचं कसं आपण टू फाइंड मायनर ऑफ ॲन एलिमेंट कशाचे मायनर फाइंड आउट करायचे आपल्याला एलिमेंटचे मायनर्स फाइंड आउट करायचे ठीक आहे ना फर्स्ट कोणाचं मायनर फाइंड आउट करायचं मायनर ऑफ 2 नाही लिहायचं त्याची पोझिशन्स लिहायची मायनर ऑफ 2 ची पोझिशन्स काय आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे आपण काय म्हणायचं मायनर ऑफ A1 आता बघा तुम्हाला 2 ची पोझिशन होती A1 म्हणजे काय करायचंय तुम्हाला इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडायचंय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला रिमेनिंग किती राहिले 3 राहिले समजलं का तर पुढेचं ठीक आहे नेक्स्ट मायनर कोणाचं करायचं 4 चं करायचं 4 ची पोझिशन काय फर्स्ट रो सेकंड कॉलम मग लिहायचं कसं इथे मायनर ऑफ A1 टू फर्स्ट रो सेकंड कॉलम कसं म्हणणार एलिमिनेटिंग द एलिमेंट फ्रॉम फर्स्ट रो सेकंड कॉलम बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम रिमेनिंग किती राहिले -1 ठीक आहे नेक्स्ट मायनर फाइंड आउट करायचं तुम्हाला मायनर ऑफ -1 ची पोझिशन्स काय सेकंड रो फर्स्ट कॉलम
सोडून दिले आपण, ठीक आहे. म्हणजे इथे काय करायचं, 8 to 1 हा -1 ची पोझिशन काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम ते 8 to 1 मिळाला, ठीक आहे. मायनर करायचं म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलमचे एलिमेंट सोडा, सेकंड रो फर्स्ट कॉलमचे एलिमेंट सोडलेला राहिला किती, 4. नेक्स्ट मायनर कोणाचं काढायचंय, मायनर ऑफ 3 ची पोझिशन काय, सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 8 to 1. 8 to 1 चा मायनर कसं म्हणणार, एलिमिनेटिंग द एलिमेंट फ्रॉम सेकंड रो सेकंड कॉलम, बघा सेकंड रो सेकंड कॉलम सोडले, रिमेनिंग किती राहिलेले, 2 राहिले. या प्रकारे तुम्हाला काय करायचं असतं, मायनर फाइंड आउट करायचं असतं. मायनर फाइंड आउट करणं अतिशय सिंपल असा कन्सेप्ट आहे, यामध्ये काही करायचं नाही एवढं काही खास, तुम्हाला फक्त बरोबर शांत डोक्याने काढायचं. ते मायनर कसे फाइंड आउट करायचे असतात, पहिले काय करावं लागेल, तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागेल. रिप्रेझेंट केल्यानंतर मग काय म्हणायचं की काय असणार, मायनरची तुम्हाला पोझिशन्स लिहावं लागेल. डिरेक्टली तुम्ही काही लिहू शकणार नाही, असं जर नसेल की मायनर काढायचं मला 2चं, असं नाही. पहिले त्याची पोझिशन बघा, त्याच्यावर तुम्हाला मायनर काढता येईल, ठीक आहे. एक एक्झाम्पल होमवर्कला देतो, होमवर्कला एक्झाम्पल ते सॉल्व्ह करायचं आणि मला तुम्ही व्हॉट्सअपला त्याचा आन्सर पाठवायचा. आज मग तुमच्याकडे 2 गोष्टी होमवर्कला, होमवर्क दिले 3 - 7 - 1 5, ठीक आहे. आज तुमच्याकडे 2 गोष्टी होमवर्कला. पहिली गोष्ट म्हणजे हे जे मी तुम्हाला को फॅक्टर जे होते हे फक्त 4च काढून दिले, म्हणजे 5 को फॅक्टर मी तुम्हाला काढून दिलेले नाही आहे. त्याची मला काय करायचं, ते लिहून पाठवायचं. आणि सेकंड म्हणजे हे एक्झाम्पल होमवर्कला आहे, याचे मला काय करून दाखवायचे, मायनर फाइंड आउट करून दाखवायचे. असे 2 गोष्टी तुम्हाला होमवर्कला दिलेल्या आहेत, ठीक आहे. त्यामुळे हे व्यवस्थित होमवर्क करा. काही अडचण असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला, टेलिग्रामला, इन्स्टाला, कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता, ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. जर व्हिडिओ आवडले असल्यास पुन्हा लाईक करा, शेअर करा, ठीक आहे. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला घेऊ आपण. थँक्यू.